बेळगावच्या मातीतून उगवती नवी स्वप्न, कलाकारांच्या मनात पेटली आशेची ज्योत। जिथे सत्याची साथ, जिथे भावनाचा सूर, तिथे उभा आहे स्वप्नाचं नवदार खुलं। मोंटी एंटरटेनमेंट, नवी कहाणी, जिवंत प्रत्येक गोष्ट। पाहजर हेच तर आहे नववळण, हातात हात देऊया नव्या रंगांना रंगाना वळण। मोंटी एंटरटेनमेंट, नवी सुरुवात, प्रतिभेला मिळते नवी ओळख। मोंटी एंटरटेनमेंट, मनाला भिडत, महाराष्ट्राचं स्वप्न आता उजळत। शेवगाची शेंग, हसून आता जिव्हाळा, शेवगाची शेंग, मातीचा सुगंध, आनंदाचा श्वास। नमस्कार, मी राजन भोसले, कुमुदा TV संपादक। तसंच आपल्याला एक आनंदाची बातमी आपल्याला सांगण्यासाठी आलेलो आहोत। बेळगावकरांसाठी, बेळगावमध्ये छुपे कलाकार जे आहेत त्यांना एक संधी देण्यासाठी आज आपण मोंटी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन नावाचं चॅनल सुरू करतोय। त्या माध्यमातून बेळगाव येथील कलाकारांना एक संधी देऊन शेवग्याची शेंग या नावाची वेब सिरीज आपण बेळगावमध्ये करत आहोत। तर मित्रांनो, आज ह्या शेवग्या शेंगमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक बेळगावचे कलावंत आमच्याकडे आलेले आहेत आणि त्यांचे मनोगत आज आम्ही जाणून घेणार आहोत। तर चला या कलाकाराकडे। आज नागेश बोबाटे, तुम्ही एक कलाकार म्हणून आज मोंटी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनच्या कार्यालयामध्ये आलेला आहात आणि आज मोंटी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन हे एक वेब सिरीज, अनेक प्रकारची वेब सिरीज बेळगावच्या, म्हणजे बेळगाव डेज, जसं मालगुडी डेज होतं त्या प्रकारे आपण बेळगाव डे म्हणून सुरू करणार आहोत। त्याबद्दल आपलं मनोगत काय आहे? सर्वप्रथम तर मी मॉन्टी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनला शुभेच्छा देतो की त्यांनी हा चांगला एक या ठिकाणी चॅनल सुरू करत आहेत, त्यांना माझ्याकडून पहिला शुभेच्छा। आणि आता जे त्यांनी या पुढच्या वेब सिरीज जे करणार आहेत, शेवग्याची शेंग वगैरे ही जी वेब सिरीज आहे, त्या वेब सिरीजमध्ये आम्ही सर्व कलाकार त्याच्यामध्ये सहभागी आहोत। तरी आमच्यासाठी फार महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे, तर चांगली गोष्ट आहे। कारण का बेळगावसारख्या ठिकाणी अशा काही जर चॅनल चालू होत असतील तर आम्हालाही चांगलं आहे आणि येत्या पुढच्या होणाऱ्या नवीन कलाकारांसुद्धाही चांगलं आहे की बाबा एक त्यांना एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ या ठिकाणी भेटत आहे। तरी फार चांगली गोष्ट आहे की मॉन्टी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन या ठिकाणी चालू होत आहे। आता ह्या बेळगावमधले अनेक छुपे कलाकार आहेत ज्यांना एक संधी मिळत नाही, की त्यांना मार्गदर्शन मिळत नाही, अशा कलाकारांना काय सांगू इच्छिता तुम्ही? संधी मिळत नाही, मार्गदर्शन मिळत नाही, याच्यामध्ये मूळ कसं आहे सर की त्या कलाकारांना एक तर मुळात व्यासपीठ आपण आता मॉन्टी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनच्या माध्यमातून तुम्ही व्यासपीठ देत आहात, तर त्या कलाकारांनी सिंपल गोष्ट आहे की या ठिकाणी जे प्रोड्युसर असतील, डायरेक्टर आहेत, संतोष सुतारे, राजन भोसले सर आहेत, यांना कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन करून पुढे आपली वाटचाल कशी त्यांनी चालू करू शकतात। या ठिकाणी त्याला चांगल्या प्रकारे सहकार्य भेटेल। धन्यवाद। नमस्कार, मी निखिल शिंदे, एक अभिनेता आहे बेळगावचा आणि एक मॉन्टी एंटरटेनमेंट याचे चॅनल चालू झालं आहे बेळगावमध्ये। ते एक सगळ्या कलाकारांना ते एक संधी देत आहेत की आपलं आपण कलाकार जे आहेत ते सादर व्हावं, जे त्यांना जे प्लॅटफॉर्म भेटणार आहे इकडनं ते खूप चांगलंच असेल। खूप सारे येणारे त्यांचे शोज आहेत, सिरीज आहेत, परत OTTवरती त्यांनी अपलोड वगैरे करणार आहेत। सर मी आज माझ्या असं त्यांनी म्हणतो की जे पण कलाकार असतील बेळगावमध्ये ते त्यांनी सगळेजण मॉन्टी एंटरटेनमेंटला एक आपली साथ द्यावी आणि आपलं एक जे हिडन टॅलेंट जे आहे ॲक्टिंगचं ते त्याच्यात त्यांनी सादर करून आपलं जे एक्सप्रेस जेवढं होऊ शकेल त्यांनी करावं। आणि मॉन्टी एंटरटेनमेंटमध्ये आम्ही आता सहभागी झालो आहे, तुम्ही पण सहभागी व्हा आणि आपलं जे हिडन टॅलेंट आहे ते एक्सप्रेस करा। थँक्यू। स्टार्ट। नमस्कार, मी अभिनेता चैतन्य गुरव। मॉन्टी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन हा एक नवीन सिरीज घेऊन येत आहे आणि त्या सिरीजचा मी पण एक हिस्सा आहे, तर मला अत्यंत आनंद होत आहे। तर तुम्ही पण सर्वांनी या। नमस्कार, मी अर्चना पाटणेकर। मी नुकतंच आता मिस नॉर्थ कर्नाटका फर्स्ट रनरअप झालेली आहे। ह्याच्या आधी पण मी शॉर्ट फिल्म्स खूप केले आणि हे वेब सिरीज फर्स्ट टाईम मी करायले, तर थँक्यू सो मच मला ह्याच्यामध्ये संधी भेटली। मॉन्टी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन ह्यांना मी जॉईन झालेली आहे।
तर मला असं वाटतं की बाकीचे पण कलाकार आहेत, माझे फ्रेंड्स आहेत, ज्यांना संधी भेटत नाही, त्यांनी पण इथं या, आपले ऑडिशन्स द्या, त्यांना पण इथं संधी भेटेल आणि त्यांनी आपलं जे टॅलेंट आहे त्यांनी इथं दाखवा आणि तुम्हाला इथं छान संधी भेटेल आणि करिअर पण तुम्हाला करायला भेटेल. नमस्कार, मी ॲक्ट्रेस संजना कुकनूर. आज इथे मॉन्टी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन ही वाहिनी नवीन सुरू झालेली आहे आणि त्यातर्फे शेवग्याची शेंग ही पहिली वेबसिरीज सुरू होत आहे आणि आम्हा सगळ्या कलाकारांना यात सहभागी व्हायचा संतोष सुतार आणि राजेश भोसले यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि आम्ही त्यांना पूर्ण साथ देऊ. आणि ह्याच्या आधी पण मी ॲडव्हर्टाईजमध्ये आणि शॉर्ट फिल्म्समध्ये काम केलेले आहे. तर माझी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी ह्याला सपोर्ट करावा या वाहिनीला. नमस्कार. नमस्कार, मी पुष्पा जाधव बोलते आणि मॉन्टी टेलिव्हिजन या चॅनलमध्ये मी सहभागी झालेली आहे आणि आता याच्यामध्ये बरेचसे वेबसिरीज सुरू होणार आहेत. त्याच्यामध्ये मी पण सहभागी होणार आहे. तुम्ही पण सहभागी व्हा आणि असे बरेच तुम्हाला वेबसिरीज सुरू बघायला मिळतील. त्याच्यामध्ये नाटकसुद्धा आहेत. तुम्ही पण या आणि सर्वांना आवड असेल त्यांनी सहभागी व्हा. मित्रांनो, मी तुमचा मित्र संतोष चंद्रकांत सुतार, लेखक दिग्दर्शक. आत्तापर्यंत आपण पाहिलं बऱ्याच शॉर्ट फिल्म्स वगैरे. दडपण नावाची एक मोठी फिल्म येऊन गेली. यापुढेही आमच्या काही फिल्म्स किंवा शॉर्ट फिल्म्स या माध्यमातून सगळ्या कलाकारांना जोडून ठेवण्याचं काम आम्ही करणार आहे. आणि बेळगावमध्ये आता नव्यानं सुरू होत आहे मॉन्टी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन ही एक वाहिनी, जी सर्व प्रकारच्या सर्व क्षेत्रातल्या कलाकारांसाठी ही वाहिनी कार्य करणार आहे. आणि या वाहिनीच्या माध्यमातून शेवग्याच्या शेंगा, भास आभास आणि बेळगाव डेज असे वेबसिरीज येणार आहेत. तर त्या वेबसिरीजमध्ये बेळगावमधील कलाकारांना प्रथम प्राधान्य आम्ही देणार आहे. आणि आमच्या जर निर्मात्यांना जर शक्य झालं तर या शूटिंग जे केलेले जे काही वेबसिरीज आहेत, जे काही पिक्चर आम्ही करणार आहे ते OTT पर्यंत पोहोचवण्याचं त्यांनी विचार करणार आहेत. त्यामुळे माझं बेळगावमधील सर्व कलाकारांना एकच आव्हान आहे की कृपया तुम्ही या वाहिनीला जॉईन व्हा आणि तुमचं जे काही अभिनयाचं जे तुमचं क्षेत्र आहे किंवा तुमच्यातली जे कला आहे ती लोकांसमोर आणण्यासाठी एक व्यासपीठ तुमच्यासमोर उपलब्ध झालेलं आहे. त्या संधीचं तुम्ही सोनं करा. आणखी एक महत्त्वाची सूचना म्हणजे या मॉन्टी एंटरटेनमेंटला तुम्ही जर सहभागी होणार असाल, जॉईन होणार असाल, त्यासाठी कोणत्याही प्रकारचं प्रवेश शुल्क नाही आहे. त्यामुळे मनामध्ये कोणतीही शंका न बाळगता तुम्ही अगदी निर्विवादपणे आणि बेधडकपणे येऊन मॉन्टी एंटरटेनमेंटला सहभागी होऊ शकता, जॉईन होऊ शकता आणि तुमची कला जगासमोर आणू शकता. धन्यवाद.